केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता, त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता, असला नराधम होता तो. मी गणपती लिंबाजी कांबळे, राहणार दामणगाव, तालुका शिवानपाळी येथील रहिवासी असून माझ्या मुलीचे लग्न 2020 साली उदगीर येथील नवनाथ रिपके याच्याबरोबर झाले आणि लग्न झाल्यापासून 6 महिन्यानंतर तिचा छळ सुरू झाला, शारीरिक मानसिक छळ सुरू झाला आणि सातत्यानं वारंवार त्रास देऊन एक मुलगा झाला तरी सारखा छळ चालूच होता. तरी 5-6 महिने मी गावी नेलो, परत चांगलं राहतो म्हणून आणून माझ्या मुलीला गळा दाबून तिचा फोन करण्यात आला आहे. मला न्याय मिळावा तिला केलाय का नाही, मला कधी आम्ही तिला सुखानं बोलाय नाही. लग्न केल्यापासून तिच्यावर डाऊट घेत होता, त्याला घरच्या माणसावर सुद्धा डाऊट होता, असला नराधम होता तो. घरचे माणसं त्याला त्याचा बाप भाऊ बहिणीचा फोटा ही कळत नव्हता का, त्यांनी त्याच्यावर पण डाऊट घेत होता. मला न्याय पाहिजे सर, मी दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही. आज माझी सोन्यासारखी बहीण तिथं आहे, अहो तिने अशी पडल्या, तिच्याकडे बघितलं तर तिने आम्हाला सोडून गेलं असं पण वाटत नाही. मला न्याय पाहिजे, माझ्या बहिणीसाठी मला न्याय पाहिजे. घेत असते कधी माहेरला म्हणून माहेरला येते नाही, कधी बापाला म्हणून बोलते ना, कधी फोनवर बोलतेच नसता. फोनवर फोन लावले की तिकडून जुडवायचं. माझ्या लेकराला लई खाटा काढून घेतले, कशाला लई जात होता. कधी बाप म्हणते नाही, कधी भाऊ म्हणते नाही, तर लेकराला का नुसतं आळ घेत असते बोलायला, नुसतं तिला आरोप घेत असते. माझ्या लेकराला सगळे घरचं खर्चात करत असते, लई तर जाऊन सासू करायचं आणि नवरा तर नुसतं आळ घेत असता, कुणावर संशय धरायचं. माझ्या लेकराला लग्न झाल्यापासून तर असा यायचा. नवराष्ट्र माझा, सतीश वाघमारे, नांदेड. नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवराष्ट्र